लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी. मसावीचा फुल फॉर्म काय होतो माहित आहे? महत्तम सामायिक विभाजक. लघुत्तम म्हणजे लहानात लहान, सामायिक विभाज्य ल सा वी. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक विभाजक म सा वी. आता विभाज्य आणि विभाजक ही कन्सेप्ट काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे अगोदर. आता कसं आहे, समजा तुम्ही एक संख्या घेतली 35, तिला भागताय 4 ने, भाग कितीचा बसल? 4 8 32. 35 मधून 32 गेलं, किती राहिलं? 3 राहिलं, बरोबर. हे जे 35 आहे ह्याला काय म्हणता तुम्ही? भाज्य. शिकलात ना? ह्या 4ला काय म्हणता? भाजक. आणि 8ला काय म्हणता? भागाकार. लक्षात येते? पण समजा 35ला 4 न भागायच्या ऐवजी जर आपण 5 न भागला असतं तर 5 7 7चा भाग बसला असता. 5 7 35 आणि बाकी किती उरले असते? 0. म्हणजेच 5 ने 35ला निश्चेष भाग जातो, बाकी 0 राहिली म्हणजेच निश्चेष भाग गेला. तर 35 हे भाज्य आहे ना, ह्याला काय म्हणतात? निश्चेष भाग जात असेल तर विभाज्य म्हणतात. 35 हे 4चं काय? भाज्य आहे. आणि 4 हा 35चा काय? भाजक आहे. इथं निश्चेष भाग गेला तर 35 हे 5चं काय? विभाज्य आहे. आणि 5 हा 35चा भाजक आहे, परंतु निश्चेष भाग गेल्यामुळे त्याला पण काय म्हणायचं? विभाजक असं म्हणायचं. विभाजक म्हणजेच काय? तर अवयव. विभाजक म्हणजेच काय? अवयव. मग 35 हे एकच विभाज्य आहे का 5चं? नाही. तर 5च्या पटीतल्या सर्वच संख्या 5 10 15 20 कितीही पुढं, ह्या सर्वच 5च्या पटीतल्या संख्या आहेत आणि ह्या सर्वांना 5 ने निश्चेष भाग जातो. म्हणजेच 5च्या पटीतल्या सर्वच संख्या 5च्या काय झाल्या? विभाज्य झाल्या. समजते? त्याच पद्धतीने 35चा 5 हा एकच विभाजक आहे का? नाही. आता तुम्हाला जर मी म्हणलं 35ला आणखीन कुठल्या कुठल्या संख्येनं भाग जातो? 5 ने तर जातो, 7 ने जातो, त्यानंतर प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने तर जातोच 35. एवढ्या सर्व संख्यांनी 35ला काय होतं? निश्चेष भाग जातो. म्हणजे एवढ्या सर्व संख्यांच्या म्हणजे 5च्या 7च्या 1च्या आणि 35च्या पटीत 35 ही संख्या आहे. ह्या सर्व संख्यांनी 35ला निश्चेष भाग जातो. म्हणजे हे सर्वच्या सर्व 35चे काय आहेत? अवयव आहेत. आणि अवयव आहेत म्हणजेच काय? विभाजक आहे. कळलं? विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय. आता समजा आपण 2 संख्या घेतल्या 20 आणि 30. 2 संख्या घेतल्या. 20चा आणि 30चा तुम्हाला काय काढायला सांगितलं? लसावी काढायला सांगितलं. लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे काय? तर 20च्या आणि 30च्या पटीतली लहानात लहान संख्या. लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान. सामायिक म्हणजे काय? जी 20च्या पण पटीत असली पाहिजे आणि 30च्या पण पटीत असली पाहिजे. 20च्या पण आणि 30च्या पण पटीत असणारी लहानात लहान संख्या शोधायची तुम्हाला. म्हणजेच काय शोधायचं? लसावी शोधायचं. कळतंय? हां. मग 20च्या पटीतल्या संख्या कुठल्या? 40 60 80 अशा किती? 30च्या पटीतल्या संख्या कुठल्या? 60 90 120 150 असं किती? आता तुम्ही जर नीट बघितलं तर 20च्या पटीमध्ये इथं 60 दिसतंय, बरोबर. 30च्या पटीमध्ये इथं काय दिसतंय? 60 दिसतंय. त्यानंतर 20च्या पटीमध्ये इथं 100 येणार आहे, परत पुढं काय येणार आहे? 120 येणार आहे. इथं पण 120 येते, इथं पण 120 येते.
परंतु आपल्याला कसली संख्या पाहिजे, लहानात लहान सामायिक विभाज्य पाहिजे. विभाज्य म्हणजे काय, तर 20च्या आणि 30च्या पटीतल्या संख्यांची आपण यादी केली. 20च्या पटीतल्या ह्या सर्व संख्या म्हणजे 20चे विभाज्य आहेत, 30च्या पटीतल्या ह्या सर्व संख्या म्हणजे 30चे विभाज्य आहेत, आणि दोघांमधला सामायिक विभाज्य, आणि तो पण कसा, लहानात लहान लघुत्तम सामायिक विभाज्य, झाला लसावी. कळलं. आता ज्यावेळेस आपण 20चा आणि 30चा लसावी शोधला, विभाज्य शोधला, त्यावेळेस 20 आणि 30 हे 60चे कोण आहेत, विभाजक आहेत, बरोबर. आता समजा 20चा आणि 30चा तुम्हाला काय सांगितलं, मसावी काढा म्हटले. काय म्हणले, 20चा आणि 30चा मसावी काढा. मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे ह्यांचा दोघांचा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक पाहिजे. विभाजक म्हणजेच काय, अवयव. मग 20च्या अवयवांची तुम्ही यादी करणार. 20ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो रे, 1 2 अजून 4 5 10 20, बरोबर. 30ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, 1 2 3 5 6 अजून 10 15 आणि 30, बरोबर. मोठ्यात मोठा सामायिक विभाजक, मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कुठला आहे, 10. 20चे आणि 30चे तुम्ही विभाजक शोधताय, त्यावेळेस 20 आणि 30 त्यांचे कोण आहेत, विभाज्य आहेत, बरोबर. मग 20ला 20चे विभाजक म्हणजेच अवयवांची यादी केली, 30चे विभाजक 30च्या अवयवांची यादी केली. मोठ्यात मोठा सामायिक विभाजक, सामायिक तर आहेच 10, पण काय आहे, मोठ्यात मोठा सामायिक दुसरे पण आहेत की, 2 ने भाग जातोय, दोघांना 5 ने भाग जातोय, बरोबर ना. 2 5 हे सुद्धा काय आहेत, सामायिक विभाजक आहेत, परंतु आपल्याला मोठ्यात मोठा पाहिजे, तर मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कुठला आला, 10. एवढी साधी सिंपल कन्सेप्ट, समजलं. चला आता ह्याच्यावरचे आणखीन काही एक्झाम्पल बघू. आणि 48 त्यांचं तुम्हाला काय सांगितलं, लसावी काढा, बरोबर, आणि मसावी पण काढा. 36चा आणि 48चा काय काढायला सांगितलं तुम्हाला, लसावी आणि मसावी. मग आपल्याला माहित आहे, आपण मगाशी 20चा आणि 30चा लसावी काढला, त्यावेळेस काय केलं, 20च्या पटीतल्या संख्या लिहिल्या, 30च्या पटीतल्या संख्या लिहिल्या, बरोबर. मग प्रत्येक वेळी असं तुम्ही दोन्ही संख्यांचं पाड लिहित बसणार का, बरोबर. प्रत्येक वेळी दोन्ही संख्यांचे पाड लिहित बसणार का, नाही. किंवा मसावी काढायचं म्हटल्यानंतर 36चे आणि 48चे 36चे मगाशी कसं केलं आपण, 20चे आणि 30चा मसावी काढताना 20चे अवयव लिहिले, 30चे अवयव लिहिले, मोठ्यात मोठा सामायिक अवयव म्हणजेच काय होतं, त्यांचा मसावी होता. मग प्रत्येक वेळी असा अवयव लिहित बसणार का मसावी काढताना, किंवा लसावी काढताना प्रत्येक वेळी ह्या दोन्ही संख्यांच्या पटीतल्या संख्यांची यादी करत बसायची का, बरोबर ना. परीक्षेत जर असे प्रश्न पडले आणि ते जर सोडवायचे म्हणलं तर ह्याला वेळ खूप जाईल. मग ह्याचं काय करायचं, 36चा आणि 48चं जर तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचं म्हणलं तर ह्याचे अवयव पाडायचे. आता तुम्हाला जर माहिती असेल मोठ्यात मोठ्या कुठल्या संख्येने भाग जातो 36ला आणि 48ला, तर डायरेक्ट घालवलं तर चालतो, 12ने भाग जातो, बरोबर आहे. 12 त्रिक 36, 12 चौक 48, तोपर्यंत भाग घालवत राहायचा, म्हणजे दोन्ही पण संख्येला समान संख्येने भाग गेला पाहिजे, आणि तोपर्यंत भाग घालवत राहायचा जोपर्यंत भाग जातो. आलं लक्षात. आता भाग इथून पुढे जाईल का, 3ला आणि 4ला एकाच संख्येने कुठल्या भाग जाईल का, नाही जाणार. का, 3 आणि 4 ह्या कसल्या संख्या आहेत, सहमूळ संख्या, बरोबर. मग सहमूळ संख्या म्हणल्यानंतर सहमूळ संख्यांचं वैशिष्ट्य काय, समूळ संख्यांचे जर तुम्ही अवयव पाडले तर सामायिक अवयव कुठला असतो, एक, हा एकच सामायिक अवयव असतो. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या संख्येने 3ला आणि 4ला भाग जाणं शक्यच नाही, बरोबर. मग मसावी काढायचं, काय काढायचं, ह्या दोन्ही संख्यांचा अगोदर मसावी काढायचा. तर मसावी म्हणजे काय, तर 36चे आणि 48चे जे सामायिक अवयव आहेत त्या सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. मसावी म्हणजे काय, सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. आता मला सांगा सामायिक अवयव कोणता आहे, दोघांना कुठल्या संख्येने भाग गेलाय, 12ने. 12 हा एकच सामायिक अवयव आहे. जर लहान लहान संख्येने भाग घालवला असता तर मग आपण त्या सर्व संख्यांचा गुणाकार केला असता, परंतु 12 हा एकच सामायिक अवयव आहे म्हणल्यानंतर सामायिक अवयवांच्या गुणाकारामध्ये कोण येईल, 12. म्हणजे
36 आणि 48चा मसावीच काय झाला 12 बरोबर. आता लसावी कॅल्क्युलेट करायचं. हे जे अवयव पाडलेत ना ह्यातले सर्व सामायिक अवयव ह्यांचा गुणाकार आणि गुणिले असामायिक अवयव यांचा गुणाकार. आता सामायिक अवयव कोणता आहे एकच आहे 12. असामायिक अवयव कुठले आहेत 3 आणि 4 बरोबर. गुणाकार करा 3 चौक 12 12 गुणिले 12 12चा वर्ग किती 144 शाबास. मग लसावी किती आला 144. अशी पद्धत आहे. हे बेसिक झालं. आता कधी कधी काय करतील मग 2 संख्यांच्या ऐवजी 3 संख्यांचं लसावी आणि मसावी काढा म्हणतील. आता समजा 3 संख्या दिल्या. कोणत्या कोणत्या संख्या दिल्या 48 60 आणि 72. या 3 संख्यांचं तुम्हाला लसावी आणि मसावी दोन्ही कॅल्क्युलेट करायला लावलं. काय करायचं या तिन्ही संख्यांचे अवयव पाडायचे उभ्या पद्धतीने. 12 चौक 48 12 पंचे 60 12 सक्क 72. आता 4ला 5ला आणि 6ला तिन्ही संख्येला पण एकाच संख्येनं भाग जाईल अशी कोणती संख्या आहे का ज्यानं 4ला 5ला आणि 6ला पण भाग जाईल. नाही शक्य. कारण 4 आणि 5 ह्या काय समूळ संख्या आहेत. परत 5 आणि 6 पण काय समूळ संख्या. त्यामुळं 4ला आणि 6ला भाग जाईल परंतु 5ला भाग जाणार नाही. 4ला 2 ने जातोय 6ला 2 ने जातोय परंतु 5ला जातोय का नाही जात. मग आता काय करायचं जर 3 पैकी आपण मग अशी काय केलं तर ज्यावेळेस 2 संख्यांचा लसावी मसावी कॅल्क्युलेट करत होतो त्यावेळेस दोघांना भाग जायचं बंद झालं आपण थांबवलं. आता ही तिन्ही पण संख्यांना भाग जात नाही परंतु 3 पैकी 2 संख्यांना भाग जातोय. कशाला 4ला आणि 6ला भाग जातोय. कशाने जाईल 2नी भाग जाईल बरोबर. तर 3 पैकी दोघांना जर जात असेल तर घालवायचा भाग. 3 पैकी दोघांना जरी भाग जात असेल तरी घालवायचं. 2 दुने 4 2 त्रिक 6 5ला भाग गेला नाही 5 आहे असल्या. आता तिन्ही संख्यांना भाग जातोय का नाही जात. 3 पैकी कोणत्या दोघांना जातोय का नाही जात बरोबर. तर आता भागाकार काय करायचा थांबवायचा. आता मसावी या तिघांचं काय करायचं अगोदर मसावी कॅल्क्युलेट करायचं. मसावी म्हणजे काय असतं सामायिक अवयवांचा गुणाकार. तिन्हीला पण भाग गेलाय असे सामायिक अवयव एकच आहे कोणता आहे 12. त्यामुळं सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी किती येईल 12 येईल बरोबर. आता लसावी कॅल्क्युलेट करताना समजतंय का लसावी कॅल्क्युलेट करताना काय करायचं सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. मग सामायिक अवयव कोणते आहेत सामायिक अवयवांच्या गुणाकारामध्ये कोण येईल फक्त 12. असामायिक अवयव कोणते आहेत इथलं 2 खाली 2 5 3 12 2 2 5 3. आता गुणाकार करा 12 दुने 24 24 दुने 48 48 पाचा 240 240 त्रिक 720. 3 इंच आपण लसावी किती आला 720.